नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींनो, 31 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती, सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी पाहू शकता बघा. आज 1500 रुपये सुरू. तुम्हाला आजपासून जे 1500 रुपये ते त्या ठिकाणी सुरू होणार आहेत त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, आजच तुमच्या खात्यामध्ये जे पैसे ते त्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली असेल. आपण जर पाहिलं असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये जे पैसे ते त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली असतील. आता ज्या महिलांना 1500 रुपये आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा, 1500 रुपये आले किंवा पैसे आले म्हणून लिहून पाठवायचे आहे. सर्व महिला भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पैसे आले. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे, म्हणजे तुम्हाला पण लगेच पैसे पाठवले जाणार आहेत. त्याच्यामुळे ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा, ज्यांना आले असतील त्यांनी पैसे आले लिहून पाठवायचे. पाहू शकता बघा, 31 ऑक्टोबरची जबरदस्त अपडेट तुम्हाला सुरुवातीलाच देतोय, सकाळीच पाहू शकता. आज 1500 रुपये सुरू, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो ह्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो ह्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तर नवीन GR जो आहे तो सरकारने दिलेला आहे, नवीन GR आलेला आहे आणि त्याच्यानुसार निधी जो आहे तो दिलेला आहे. तर त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळं महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती राहील, सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल आणि संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचाच आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही. ठीक आहे, त्याच्यासाठी जबाबदार तुम्हीच राहाल. तर सर्वात अगोदर सर्वांनी पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, पटापट व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त माहिती आपण लाडकी बहीण योजनेच्या विषयी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही सांगतो, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. बघा, सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट, राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबर हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. बघा, ऑक्टोबर हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. ती प्रतीक्षा आता तुमची संपलेली. ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होते, ज्या पैशांची तुम्ही प्रतीक्षा करत होते, तर ते 1500 रुपयांची तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. आजपासून तुम्हाला हे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे ज्या महिलांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा 1500 रुपये आले किंवा पैसे आले म्हणून लगेच लिहून पाठवायचं आहे. ज्यांना आले नसतील त्यांनी पण नाही लिहून पाठवा, म्हणजे तुम्हाला पण पैसे लगेच पाठवले जातील. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. बघा, हा महिना संपायला आज फक्त आजचा दिवस उरलेला आहे. हा महिना संपायला फक्त आजचा दिवस आहे. आज जर या ठिकाणी आपण पाहिलं तर आजचा शेवटचा दिवस आहे ऑक्टोबर महिन्याचा. ठीक आहे, उद्यापासून आपल्याला नोव्हेंबर महिना जो आहे तो सुरू होणार आहे. बरोबर आहे, नोव्हेंबर महिना जो आहे तो सुरू होतोय. आजचा शेवटचा दिवस आहे ऑक्टोबर महिन्याचा. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये आता काय काय होईल काय काय नाही ते तुम्हाला पुढे पाहायलाच मिळणार आहे. तर बघा, हा महिना संपायला फक्त आजचाच दिवस आहे, तरीही काही अपडेट समोर आलेली नाही असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढे बघा, अशातच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बघा, अशातच ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळण्याचा मार्ग तुमचा मोकळा झाला आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय आजपासून तुम्हाला पैसे येतील म्हणून. बघा, ऑक्टोबरचा जो महिना आहे त्या महिन्याचा हप्ता तुमचा बाकी होता आणि तो हप्ता मिळण्याचा मार्ग पण मोकळा झाला आहे. कारण ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी 410.30 कोटी इतका निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. पाहू शकता बघा, 410.30 कोटी रुपयांचा निधी देण्यास सरकारने मंजुरी दिलेली आहे. आता हा जो काही निधी आहे हा सुरुवातीला बघा अर्थ विभागाकडून, वित्त विभागाकडून हा जो काही निधी आहे तो महिला व बालविकास विभागाला जातो. महिला व बालविकास विभागाला जातो, म्हणजे ज्या विभागाच्या मार्फत तुमची योजना राबवली जाते महिला व बालविकास विभाग, तर त्या विभागामार्फत किंवा त्या विभागाकडे हा जो काही निधी आहे तो त्या ठिकाणी ट्रान्सफर केला जातो. हा निधी ट्रान्सफर केला जातो. हा निधी ट्रान्सफर झाला की त्याच्यानंतर हा जो काही निधी आहे तो बँकेत पाठवला जातो आणि त्याच्या माध्यमातून मग तुम्हाला पैसे यायला सुरुवात होत असते. आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला पैसे वाटप झालेले आहेत आता, ठीक आहे, आपण जर पाहिलं तर माहितीची जी सत्ता आलेली आहे त्यानंतर जेव्हा केव्हा तुम्हाला पैसे आलेले आहेत त्याच्यासाठी सरकारने GR काढून, बघा
GR काढून सरकारने हे पैसे तुम्हाला दिलेले आहेत. तर GR आला म्हणजे तुमचे पैसे आले असं तुम्हाला समजायचं असतं. ठीक आहे. आता बघा सप्टेंबरचा हप्ता GR आला लगेच तुम्हाला जमा झाला. ऑक्टोबरचा हप्ता GR आला लगेच तुम्हाला आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळं आज काही महिलांना पैसे येतील, उद्या काही महिलांना पैसे येतील. आता हे जे काही पैसे आहेत ते किती दिवस वाटप सुरू राहील बघा. हे पैसे 4 ते 5 दिवस वाटप सुरूच राहणार आहे. 4 ते 5 दिवस पैसे वाटप सुरूच राहणार आहे. 410.30 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे सरकारने. हा 4 ते 5 दिवस निधी वाटप सुरूच राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आज पैसे आले असतील, ज्यांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले किंवा 1500 रुपये आले लिहून पाठवा. ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा, म्हणजे तुम्हाला पण लगेच पैसे पाठवले जाणार आहेत. ठीक आहे. आता बघा त्यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. बघा लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांना 1500 रुपये पुन्हा जमा होणार आहे. म्हणजेच आपण पाहिलं दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही जे काही निधी आलेला होता, तुम्हाला जो काही दिवाळीची भेट दिली होती किंवा दिवाळीच्या आधीच तुम्हाला सरकारने पैसे दिले होते ते तुम्ही खर्च केले असतील. आता पुन्हा एकदा 1500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. ठीक आहे. दरम्यान राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा पुढील महिन्यात होण्याची शक्यता असून बघा लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्यांची घोषणा पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होणार आहे. म्हणजे जेव्हा घोषणा होते बघा, जेव्हा घोषणा होते निवडणुकांची घोषणा झाली की त्या दिवसापासून बघा निवडणूक आयोग ज्यावेळेस पत्रकार परिषद घेत असतं, पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळेस घोषणा होते त्या घोषणा झाले की लगेच आचारसंहिता त्या ठिकाणी लागू होत असते. म्हणजे घोषणा झाली की आचारसंहिता तुमची लागू होणार आहे. यामुळेच लाडकी बहीण योजनेत महिलांना 3000 रुपये एकत्र येऊ शकतो असं या ठिकाणी अंदाज पण आहे. म्हणजेच काय तर लाडक्या बहिणींना 3000 रुपये पण येऊ शकतात असा अंदाज सरकार या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. आता बघा महत्त्वाचं काय की 3000 रुपये कसे येतील. आता जर आपण पाहिलं तर 410 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी सरकारने दिलेला आहे. 410.30 कोटी रुपयांचा निधी सरकारने दिलेला आहे ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात. GR जर तुम्ही वाचला तर GRमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, फक्त ऑक्टोबरचा हप्ता देण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. मग नोव्हेंबर केव्हा येणार, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता केव्हा येणार हा पण महत्त्वाचा विषय आहे. आता बघा आचारसंहिता जर लागू झाली तर आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कुठल्याही योजनेचे पैसे जे ते वाटप करता येत नाही. बघा आचारसंहिता लागू झाली की कुठल्याही योजनेचे पैसे वाटप करता येत नाहीत. त्याच्यामुळे आचारसंहितेच्या आधीच तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे. त्याच्यानंतर 3000 रुपये येऊ शकतात. मग काय तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रितपणे येऊ शकतो. बघा ऑक्टोबरचा GR आलेला आहे, नोव्हेंबरचा अजून कुठलीही अपडेट नाही आहे. नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात मी तुम्हाला क्लिअर सगळं काही सांगतोय. लाडक्या बहिणींनो तुमचा फायदा काय ते तुम्हाला क्लिअर सांगतोय. त्याच्यामुळे आजपासून तुम्हाला 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात होऊ शकतात. हा ऑक्टोबरचा हप्ता असणार आहे. नवीन GR सरकारने काढला आहे त्याच्यानुसार सरकारने निधी पण दिलेला आहे 410.30 कोटी रुपयांचा. ठीक आहे. आता बघा लाडकी बहीणसाठी शासनाने 3960 कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर केलेले आहेत. यामधून ऑक्टोबर महिन्याच्या लाभासाठी सदर निधी वितरित करण्यात आला आहे. वितरित करण्यात आलेला हा निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी आणि विभाग प्रमुखांनी काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. मासिक अहवाल सादर करणे अनिवार्य. वितरित निधीतून झालेला खर्चाचा अहवाल, निधी उपयोगिता प्रमाणपत्र तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्ट ही माहिती संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आयुक्त समाज कल्याण आणि इतर संबंधित विभागांना पाठवणे आवश्यक आहे. म्हणजेच काय तर या ठिकाणी आपल्याला क्लिअर होतं आहे की हा जो काही निधी आहे हा तुम्हाला मिळणारच आहे. त्याच्यासोबत ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात किंवा इतर ज्या काही योजना आहेत त्यांचा लाभ घेत असतील तर त्यांना दुसऱ्यांदा आर्थिक लाभ मिळणार नाही याची पण दक्षता घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.